गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत असेल, त्याच्या समोर असेल घोटील संघाचे तडाखेबंद फलंदाज रोहित आणि अक्षय. मागच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी घोटील संघाची राहिली आहे. एक हाती विजय आपल्या टीमला मात्र मिळवून दिला पहिल्या 2 षटकांमध्ये आणि या मॅचमध्ये काय घडेल हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं. पहिला बॉल ऑन साइडला यावेळेस भिरकावलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली जातोय परंतु बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच रोहित पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार लगवतोय. 4 धावांनी डावाची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फलंदाजी अनिकेत वरती. आक्रमण अगदी पहिल्याच चेंडूवरती भात्यामध्ये चेंडू आला होता, टप्प्यामध्ये होता. हलकासा ओव्हरपिच बॉल आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला भिरकावून लावलंय. 4 धावांसाठी चौकाराकरिता. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलचं प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. दुसरा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलेत. फर्निचर डिस्ट्रॉय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. आघाडीचा फलंदाज बाद झाला मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहिली तर रोहित आणि अक्षय यांच्या माध्यमातून झाली होती, परंतु इथे आपण पाहिलं तर जरूर तो फलंदाज बाद झाला. नॉट आउट पारी होती मागच्या मॅच मध्ये. फक्त षटकार चौकारांमध्ये डील केलं गेलं होतं. सरांना विक्स द्या. विक्स गोली लो, खिचखिच दूर करो. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. तदनंतर आपण पाहिलं तर सलगचा चेंडूवरती फलंदाज बाद आणि इथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र डिलिव्हर केला गेलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज अनिकेत. मागच्या मॅचमध्ये देखील सुरेख सुरुवात होती आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू होता मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाहीये. पुन्हा एकदा मैदानात आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे. फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण मात्र येतंय. प्रकाश आलेत. प्रकाशने 2 डॉट केले. लोअर फुलटॉस बॉल फ्लाइट दिली होती. खराब निर्णय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आणि इथे बॉल जातोय अंतिम क्षणाला. सीमा रेखा पार. आणखीन एक 4 धावांसाठी चौकार. या अगोदरचे 2ही चेंडू मित्रांनो आपण पाहिलं तर वेगाने टाकले गेले. इथे थोडीशी फ्लाइट देण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणाला चेंडू डीप झाला आणि तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील. चला प्रेक्षकांना विनंती असेल की जेव्हा मॅच चालू आहे ना मित्रांनो, सीमारेषेच्या आतमधून जाणं थोडंसं टाळा. आम्ही पाहू शकतो मैदानाची भौगोलिक परिस्थिती खराब आहे, परंतु मॅच इम्पॉर्टंट चालू आहेत. आपल्या मॅचमध्ये देखील असं कोण मध्ये येऊ शकतं, त्यामुळे आपण आपल्या परीने मैदानाच्या आतमध्ये जाणं टाळायचं आहे. ही विनंती मात्र पुन्हा एकदा. 2 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र अंतिम क्षणापर्यंत वाट पाहिली गोलंदाजाची आणि शेवटच्या क्षणाला वाट लावली आहे एका चौकाराच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती. चला गोलंदाज. चला 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 मॅच सुरू करा. सर प्लीज थोडंसं वेळेकडे लक्ष द्या. हा संघ भरपूर टाइम खर्च करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर स्वतःचं पहिलं षटक घेऊन येते अंकित. स्ट्राईकला येईल फलंदाज अक्षय. प्रथमतः आपण पाहिलं मित्रांनो तो स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. मागच्या षटकामध्ये नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडवरून बॅटिंग एन्जॉय केली फलंदाज प्रकाशची.
पुढचा बॉल फुल टॉस होता परंतु पूर्णपणे मिस केले मित्रांनो. इथे मात्र 22च्या माध्यमातले सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कशा येऊ द्या यावेळेस फलंदाजी करणारा घोटील संघ म्हणला आम्हाला धावांची गरज आहे, मग त्या कोणत्याही क्षेत्रामधून कोणत्याही स्वरूपामधून येऊ द्या. सिंगल मात्र मिळतीये. 1 डिक्लेअर. टीमच्या धावसंख्येमध्ये 1 होती वाढ. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते सध्या 13 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अंकित तयार. यावेळेस ऑफ ब्रेक केलं गेलं. पावलांचा उपयोग जरूर केला परंतु ताकद वापरण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र पूर्णपणे चेंडूच्या लाईनला मिस करून बसले. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू धावफलक मात्र स्थिरावत असताना मैदानाच्या आतमध्ये 13च्या घरामध्ये चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांचा प्रयत्न आहे केवळ मोठे फटके खेळण्याचा. परंतु इथे आपण पाहिलं मित्रांनो तर नक्कीच वेगवेगळ्या टप्प्यांवरती अचूक टप्प्यावरती भेदक व तिखट मारा केला जातोय. गोलंदाज अंकित कर्वी. फुल टॉस आहे. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये आणि शिक्षा दर मिळणार. बॉलला भिरकाव लावले आर पार सीमा पार. A1 हिट. षटकार. तर इथे आपण पाहिलं तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. तर यावेळेस पुन्हा एकदा फटका फसतोय. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच षटकारा पाठोपाठ चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये लगवला जातोय. दडपण निर्माण केलंय मित्रांनो. चांगली आज खेळी मित्रांनो घोटील संघाच्या माध्यमातून मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. अतिशय सुंदर कामगिरी. मागच्या आठवड्यामध्ये थोडंसं निराश केलं होतं घोटील संघाने परंतु या आठवड्यामध्ये कमालीचा खेळ मित्रांनो. एक पाऊल जवळ आपल्या ट्रॉफीच्या दिशेने नक्कीच करतात. खराब 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 गोलंदाजी आणि इथे मात्र चेंडूची वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक आणि चेंडू त्याची कधी वाट लावून गेला हे मात्र कोणीच सांगू शकत नाहीये. नो +4. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 5 धावा मिळत आहेत. 5 धाव्यांनी टीमच्या धावसंख्येत वाढ. टीमची धावसंख्या 28 धावा. बीमर बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. मी म्हणेल आज कोळेकरवाडी संघ आहे ना वेगवान गोलंदाजांचा भर नाही परंतु गोलंदाज काहीतरी वेगळं करायला जात आहेत मित्रांनो. एक्सपेरिमेंट ही प्रॅक्टिसमध्ये केली जाते परंतु एक्सपेरिमेंट मॅचमध्ये करतायत आणि त्या एक्सपेरिमेंट पूर्णपणे विफल ठरताना मैदानाच्या आतमध्ये. येस ही नॅचरल गोलंदाजी आहे कोळेकरवाडी संघाची. वेगाने चेंडू टाकायचे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहायची. आखूट टप्प्याचे चेंडू टाकायचे परंतु इथे मी म्हणेल कुठेतरी फ्लाईट कुठेतरी लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला जातो हलकासा आणि त्या प्रयत्नात पहिला गोलंदाज देखील फसला आणि फसला तो गोलंदाज अंकित देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र मित्रांनो पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर इतका सुरेख फटका. एकच फाईट आणि वातावरण राईट. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. काय बॅटिंग करतोय मित्रांनो अक्षय. 7 चेंडूंचा सामना केला. 21 या धावसंख्येवरती खेळतोय. रोहित बाद झालाय परंतु मित्रांनो कोणत्याच प्रकारची त्याची कमतरता भासू दिली नाहीये. 22 धावांचं षटक राहिलंय गोलंदाज अंकित याच्या माध्यमातून. महागडं षटक मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 17.00च्या सरासरीने तब्बल 34 धावा फलकावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक कॅप्टन उमेशला आपण पाहतोय. उमेशला कमबॅक करावा लागेल. जरूर यांची बॅटिंग स्ट्रॉंग आहे मित्रांनो परंतु एकदा जर का 50 ओलांडली ना टीमने तर नाकी नव्हे होतं दुसऱ्या इनिंगमध्ये धावा चेस करत असताना. पहिलाच बॉल उडवलाय मित्रांनो काव कॉर्नरच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. जणू की का एखाद्या मॅचची हायलाइट्स पाहतोय. इतका सुंदर इतका सुरेख फटका. षटकार.
प्रकाश म्हणतोय अक्षय तू षटकार लगावतो तर मी का थांबू. दोनही फलंदाज मित्रांनो आज मात्र वसूल करतायत. फुल टोल वसूल केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. इथे काही गडबड पाहायला मिळाली आणि झेल अनिकेत मात्र सोडणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश बॅक टू द पवेलियन. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र मिस टाइम झाला. चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं जायला पाहायला मिळालं आणि तिथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम येत आहेत मित्रांनो क्रमांक 4 वरती. आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय आणि त्या सेट प्लॅटफॉर्मवरती मी म्हणेल फक्त आता धावफलकावरती सातत्य ठेवायचंय. टीमची धावसंख्या तब्बल 40 धावा बोर्डवरती आहेत. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा तडाखा गेलाय. धूम धडाका गेलाय. बॉल इथे मात्र श्री रेषा पार. षटकार. काय बॅटिंग आहे मित्रांनो. फलंदाजी आवडली असेल या संघाची तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गोटील संघ काय नाव आहे टीमचं नाव काय दत्त कृपा 11 गोटील संघ. खराब चेंडू. घर फिरले की घराचे वासे फिरतात. आधीच दुष्काळामध्ये 13वा महिना सांगणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय वाईड आणि वाईडच नाही वाईड +1. एकूण 2 धावा मात्र या चेंडूवरती. सांघिक अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये 48 पर्यंत पोहोचतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बघतोय काय रागाने. इथे मात्र ठोकलाय षटकार वाघाने. 50 फॉर द टीम. 54 धावा बोर्डवरती. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सर्व बॅटर्ससाठी झाल्या पाहिजे. 54 धावा फलकावरती मात्र नक्कीच पाहायला मिळतात. प्रेक्षकांना विनंती आहे की कोणीच कुठेच जाऊ नका कारण की जी फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये सुरू आहे ना दुसऱ्या इनिंग मध्ये देखील हीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की छत्रपती 11 संघाचा मजबूत पक्ष त्यांची फलंदाजी आहे. जो एरवी आपल्याला षटकार मारताना पाहायला मिळालाय त्या उमेशवरती मित्रांनो प्रहार. आणि आज मात्र उमेशला समजत असेल एखाद्या गोलंदाजाच्या मनामध्ये काय फिलिंग असते जेव्हा आपण त्याच्यावरती आक्रमण चढवतो. इथे बॉल आपण पाहिलं तर 2 धावा वेगाने धावून पूर्ण केल्या जात आहेत. इथून खेळ जर आपण पाहिला तर जवळपास 1 चेंडू बाकी अजून उमेश या षटकातला. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलक करतोय. धावसंख्या अब तक 56. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. इथे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. घर फिरले की घराचे वासे फिरतात मित्रांनो असं म्हटलं जातं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब देखील जे ना ते बहात्तरांचं साथ देतं आणि ते साथ मिळते फलंदाजाला. झेल सुटतोय आणि झेल सुटल्याबरोबर 2 धावा देखील मिळत आहेत. 2 धावांनी टीमच्या धावसंख्येमध्ये वर. टीमची धावसंख्या 58. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 58 धावा. 19.33च्या सरासरीने 58 धावा मित्रांनो पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र नक्कीच बनवल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये 22 धावा. पहिल्या ओव्हरला 12 तदनंतर 22 इथे मात्र 24. जो आलेख आहे ना मित्रांनो तो वाढता आलेख मैदानाच्या आतमध्ये आणि तो वाढता आलेख थांबवण्यासाठी यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऋषी. पहिला बॉल बॅटीची इनरे जरूर घेतली होती. बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच आम्हाला सांगतायत इट्स अ सिंगल. 1 धाव मित्रांनो इथे मात्र प्राप्त होतीये. पंच आपला निर्णय पुन्हा एकदा पोहोचवायचा आमच्यापर्यंत. तर येस इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू असेल. आपण पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी खराब आहे या मैदानावरती जिथे एक धाव अपेक्षित होती. डॉट बॉल आहे. यावेळेस शाळंपूल करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय आणि प्रयत्न मित्रांनो सुरेख आहे परंतु झेल भूमीला दान होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल मिळतीये. 1 59 धावा धांगाच्या धावफलकावरती. एक हायस्ट टोटल या संपूर्ण स्पर्धेतली मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला बघायला मिळतीये. इथून मित्रांनो
4 चेंडूंमध्ये किती धावा जोडल्या जातील पाहणं गरजेचं. 2 मोठे फटक्यांची अपेक्षा मात्र गोटील संघ अजून देखील या मैदानावरती करत असणार आहे. परंतु गोलंदाजी धारदार आहे. डॉट बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावतं 59च्या घरामध्ये. इथून जर का 10 धावा आल्या तर कॉन्फिडन्स अजून वाढणार गोलंदाजांचा. परंतु इथून जर का शांत ठेवलं ना, जो मोमेंटम प्राप्त केलाय फलंदाजांनी, तो गोलंदाजी करणारा संघ अर्थातच कोळेकरवाडी संघाकडे येईल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये असलेल्या मोमेंटमचा पूर्णपणे फायदा कोळेकरवाडी संघ उचलताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने तडाखा गेलाय. स्ट्रेट पॅरल टू द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला, परंतु तिथे मात्र चांगला झेल पूर्ण केला जातोय आणि संपवतोय फलंदाज शुभमचा खेळ. शुभमची एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त होताना आपण नक्कीच पाहतोय. 2 षटकार 1 डबलच्या मदतीने 14 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आगेकूच करत असताना सूरज. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सूरज येतोय मित्रांनो. आपण पाहिलं तर इन ॲट नंबर 5 संघ चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे पहिल्या 4 चेंडूंमध्ये. आघाडीच्या गोलंदाजांना जे करता आलेलं नाही ते करून दाखवलंय ऋषीने. मित्रांनो कमबॅक झाला या मॅचमध्ये. हलकासा मोमेंटम खेचलाय स्वतःकडे. हा देखील डॉट बॉल आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत ऋषीसाठी मित्रांनो, कारण की मॅच फसली होती. इथे जर का धावा आल्या असताना तर दुसऱ्या इनिंगमध्ये देवाचा दावा करावा लागला असता रन्स चेस करत असताना, परंतु इथे ऋषीने कमबॅक करून दिलंय आणि धमक ठेवतो छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ ह्या एवढ्या धावांचा पिछा करण्याचा, कारण की त्यांची ताकद त्यांची फलंदाजी आहे. गोलंदाजांनी आज जरूर नाराज केलं मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल वरती मिळतीये सिंगल. 60 लागलेत फलकावरती आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 61 धावांची गरज. चला विनंती असेल त्रिमूर्ती धामणे आणि कल्पतरू चाळकेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना की आपण टॉससाठी यायचंय. त्रिमूर्ती धामणी संघाचे संघनायक आणि कल्पतरू चाळकेवाडी संघाचे संघनायक दोनही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विजयासाठी आपण पाहिलं तर 60 धावा झालेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष्य. ही मॅच गरमागरमीची होणार मित्रांनो, यामध्ये शंका नाहीये. उमेशकडे नजर असेल सर्वांच्या या मॅचमध्ये. उमेश जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत या धावा होणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. चला चला बॅटर पाठवा प्लीज. कोळेकरवाडी टॉस बॅट्समन पाठवायचे आणि कल्पतरू चाळकेवाडी आणि त्रिमूर्ती धामणी संघ शेवटचा पुकार आहे. हा बॉल पडण्या अगोदर जो मी टॉससाठी आला नाही तर मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद घ्या. उमेश दादाला बक्षीस आले. मॅच विन करून दिली ना 500
तर अनिल शेठ मराठे यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. जर उमेशने नॉट आउट ही मॅच विन करून दिली तर अनिल शेठ मराठे यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयांचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आपण. अनिल मराठेंना माहिती आहे की ते मॅचचे मुस्लिम ठरू शकतात कारण की त्यांनी एक झेल सोडला होता आणि अशा वेळेस ते मात्र सुवर्ण संधी देत आहेत. चला 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 मॅच सुरू करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मॅन इन फॉर्म उमेश. तर गोलंदाजी बोल्यावरती गोलंदाज सचिन असेल. पहिला बॉल सचिनचा. इथे आपण पाहिलं तर निर्धाव आहे. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये तुमच्या बोर्डवरती जेव्हा जास्त धावा असतात ना ऑटोमॅटिक तुमची गोलंदाजी चांगली होते कारण की एक वेगळ्या कॉन्फिडन्सने तुम्ही गोलंदाजी करता. इथे आपण पाहिलं तर खराब चेंडू आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतरचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून टाकला जातोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल जातोय सीमा पार. 4 धावांसाठी इथे मात्र मिळेल प्रत्युत्तर देणारा पहिला चौकार. चोख प्रत्युत्तर दिलं गेलं मित्रांनो. बॅटच्या माध्यमातून चौकार येतोय. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 धावेनिशी डावाची सुरुवात केली जाते. फुल टॉस आहे. ओव्हर कव्हर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो. तेलही गेलं आणि तूपही गेलं. झेल तर सुटला परंतु बॉल गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय नशिबाचा चौकार. पहिली चूक मित्रांनो या मॅच मधली. चूक किती महागात पडेल ना हे मात्र 12वा खेळाडू आपल्याला मॅच संपल्यावरती सांगेल. राणा मोजा इथून आता फलंदाज किती धावा करेल. 4 या धावा संख्येवरती सोडला गेला झेल आणि इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल पाहणं गरजेचं. आडव्या बॅटने जखमेवरती मीठ चोळणारा फटका. इथे मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. ज्या सुरुवातीची गरज होती त्या प्रकारची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली मित्रांनो. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 11 धावा मात्र बोर्डवरती लागल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये तयार. यावेळेस मित्रांनो लॉंग ऑन रिझन मध्ये खराब, मिड ऑन रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. डेंजर एंडकडे फलंदाज उमेश. इथे मात्र खराब कलेक्शन आहे मित्रांनो. थ्रो टायमिंगला आला होता परंतु कशाची वाट पाहत राहिला ते समजलंच नाही आणि वाट पाहण्याच्या नादात कधी त्याची वाट लागली हे देखील त्याला कळलं नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 5व्या बॉलवरती मिळते डबल. टीमची धावसंख्या झाली आहे 13. मॅच गरमागरमीची होणार यामध्ये शंका नाहीये. 13 धावा फलकावरती लागल्यात. विजयासाठी 61 धावांची गरज आहे. अजून देखील 48 धावांची आवश्यकता येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये. 19 चेंडू 48 धावा. काहीतरी कर भावा तेव्हाच होईल तुझी आज मात्र या पाटण तालुक्यामध्ये हवा. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू. इथे एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल परंतु खराब बॉल आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. तीच चूक मित्रांनो या इनिंग मध्ये देखील होती. फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हल्लीच्या फलंदाजांना फ्लाईट आवडते मित्रांनो. अनिकेत ज्याने मित्रांनो चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला समाप्त. जवळपास 15च्या सरासरीने धाव 15.25च्या सरासरीने धावगती बनवायची आहे परंतु प्रत्युत्तरादाखल धावसंख्या बनली आहे ती 14. म्हणजे सरासरीच्या जवळ आहेत. मॅच मध्ये अजून कोणीच बाहेर गेलेलं नाहीये. चला टॉस होतोय. पुढच्या मॅच महत्वपूर्ण मॅच कल्पतरू चाळकेवाडी आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी यांच्या दरम्यान टॉस मात्र केला गेलाय आणि टॉस इथे मात्र जिंकतोय तो. चला सांगायचा निर्णय. अनिल शेठ निर्णय सांगा. ठीक आहे. बॅक टू क्रिकेट. टॉस गुपित असेल.
टॉस कोण जिंकलं? तर कल्पतरू चाळकेवाडी टीमने टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा विनोद. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज महेश. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण. महेश तुमच्या या षटकातला. खराब बॉलचा खरपूस समाचार. बॉल जाईल सीमा पार आणि नो प्लस षटकार. चला आम्हाला चला बॉल 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 द्यायचा. जुना चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. मी अगोदरच म्हटलं उमेश वरती नजर असतील. उमेश काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे. एखाद्या दिवशी गोलंदाजांना मार पडू शकतो, परंतु अशा वेळेस उमेशची बॅट तळपणार मैदानाच्या आतमध्ये, यामध्ये शंका नाहीये. बॉल मागून घ्या ना मामा तिकडे. चला शेडगेवाडी संघ सहकार्य करा थोडस. पहिला बॉल खराब आहे मित्रांनो. षटकार आलाय. फ्री हिट. यावेळेस मित्रांनो बघतोय काय रागाने. षटकार ठोकलाय वाघाने. बिग हिट. षटकार. 61 धावांची गरज होती. पहिल्या 7 बॉल मध्ये 27 केलेत. मॅच बॅलन्स आहे. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी जवळपास 34 धावांची गरज. येस, मॅच होती कुठे? 2 चेंडूंनी मॅच आणली कुठे? खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा वा वा वा, काय फटकाय. षटकार. तर नक्कीच पुन्हा एकदा षटकार मित्रांनो. काय फटकेबाजी. 33 धावा झालेल्या आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 28 धावांची गरज. कमालीची फटकेबाजी. 16 चेंडू 28 धावा. चला चेंडू तयार ठेवायचे दादा आयोजक. 12वा खेळाडू आम्हाला सांगतो तुम्ही बॉलचा बॉक्स तुमच्या हातात घेऊन ठेवा, कारण की फटकेबाजी करतो तो उमेश. उमेश कोळेकर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी करतोय मित्रांनो. चला चेंडू आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज इथे होईल तयार. बॅक टू बॅक षटकार आले 3. चौथा येईल का फलंदाज उमेशच्या बॅट मधून? आखुटप्याचा बॉल. इथे कहाणी में ट्विस्ट. ज्या विकेटची वाट मित्रांनो संपूर्ण आपण पाहिलं ना, गोटीलवाडी पाहत होती, ती विकेट मैदानाच्या आतमध्ये. 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती भरपूर वेळेनंतर एक स्मित हास्य. आणि इथे आपण पाहिलं तर एक 12वा खेळाडू खुश, दुसरा 12वा खेळाडू इथे मात्र थोडासा चिंतेमध्ये. 15 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा कमबॅक झाला या मॅच मध्ये. फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 19 संकेत वरती आपण पाहिलं ना मित्रांनो, तर आता दारोमदार असेल या मॅचची. उमेश बाद झालेत, परंतु मॅच खुली करून गेलेत. तितकीशी अवघड आता ही मॅच नाहीये. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. चला 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 संकेत थोडस स्पीडअप करा. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे. तुम्ही कमबॅक केलाय मागच्याच बॉल वरती. इथे मात्र तुम्ही मोमेंटम जाऊ देऊ नका. एकदा जर का आता मोमेंटम गेला ना, इथून पुढे मग पुढच्या 2 षटकांमध्ये ज्या संघाकडे मोमेंटम असणार तो संघ जिंकणार ही मॅच, यामध्ये शंका नाहीये. विकेटने मोमेंटम पुन्हा एकदा प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाय. 3 षटकार सर्व विसरले असतील गोलंदाज महेश्वरचे, परंतु महेशने ज्याची विकेट घेतली ना त्याची सर्व वाहवाही करत असणार, कारण की तदनंतर फलंदाज थोडेसे बॅकफुटला येताना नेहमी आपल्याला पाहायला मिळालेत. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू झालेले त्या षटकातले आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 34. अजून देखील आपण पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. 27 धावांची गरज आहे. सॉरी, त्यातली 1 कमी करा. आता मात्र 26 धावांची आवश्यकता.
13 चेंडू 26 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. इथून जर का हा चेंडू निर्धाव आला तर मॅच ऑन आहे. गरमागरमीची मॅच होणार, यामध्ये काही शंका नाहीये. हा चेंडू या मॅचचा खूप महत्त्वपूर्ण प्रयत्न असेल अनिकेतला स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा. संकेत एखादा मोठा फटका खेळणार की मित्रांनो? येस, इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. उमेश होता तेव्हा षटकार चौकार पाहिले, उमेश गेला आणि मॅच आता मात्र सिंगल डबलवरती पाहायला मिळते. 12 चेंडू शिल्लक आहे त्या खेळामध्ये आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 26 धावांची. निम्मा प्रवास झालाय, निम्म पेट्रोल संपलंय, निम्मा प्रवास बाकी आणि निम्म पेट्रोल अजून देखील शिल्लक आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत असेल, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रकाश, मागच्या मॅचचा हिरो. चांगली खेळी ज्याच्या माध्यमातून झाली आहे, फलंदाजी देखील चांगली केली आहे आणि यावेळेस गोलंदाजीची जबाबदारी. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. 12 चेंडूंचा खेळ, 26 धावांची गरज आहे. फक्त 2 मोठे फटके मारायचे मित्रांनो 12 चेंडूंमध्ये, आता 11 चेंडूंमध्ये, आणि उर्वरित सिंगल डबल जरी घेतल्या तरी मॅच जिंकू शकते. परंतु ते प्रयत्न आहे की प्रत्येक बॉलवरती कशा प्रकारे मोठा फटका खेळला जाईल आणि त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी संघ बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तर एका धावेनिशी टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते सध्या 36 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 10 मध्ये 2 मोठे फटके आणि उर्वरित चेंडूवरती सिंगल डबल या गरज आता मात्र मॅच मध्ये शिल्लक. परंतु पाहूया फलंदाजांच्या मनामध्ये काय चाललंय. खराब चेंडू आहे, हे चेंडू तुम्हाला टाळावे लागतील. बिगर मेहनतीच्या तुम्ही जेवढ्या धावा द्याल ना तेवढाच जास्त त्रास तुम्हाला होणार जेव्हा प्रतिस्पर्धी मॅच जिंकणार तेव्हा. चला चला चला, एवढा वेळ नाहीये, भरपूर वेळ गेला या मॅचला. मोठी मॅच आहे परंतु वेळ जास्त घेतलाय. फुल टॉस आहे, खराब चेंडू, चूक 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 पडली महागात, बॉल गेला सीमा पार, षटकार. चला, कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल, ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो डिसिजन तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल मित्रांनो. चला, 6 धावा मिळत आहेत, 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 18 धावांची गरज. या अगोदर एक वाईट देखील टाकला गेला होता. खराब चेंडू आहे प्रकाशचा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय, खराब क्षेत्ररक्षण, खराब जजमेंट. एकच धाव इथे मात्र मिळेल मित्रांनो. ही मॅच जर कुणामुळे जाईल ना तर फ्लायटेड चेंडूंमुळे जाईल. जेव्हा जेव्हा गोलंदाजाने फ्लायटेड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा त्या गोलंदाजांवरती चोप बसलाय. जेव्हा जेव्हा आपली नॅचरल गोलंदाजी केली आहे तेव्हा तेव्हा मात्र सफल ठरताना पाहायला मिळालेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती नक्कीच बघायला मिळते ती मात्र 44 धावा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पार्टलाईनला चेंडू आदळतोय, पंच इशारा करतायत लेग बाईसच्या माध्यमातून. सिंगल आहे. टीमच्या धावसंख्येमध्ये 1 ने पडते वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 45च्या घरामध्ये. उर्वरित समीकरण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. 7-16चं समीकरण इथे या मॅच मध्ये शिल्लक असेल. हा चेंडू महत्वपूर्ण, इथे मोठा फटका आला तर मॅच ऑन आहे. खराब चेंडू आहे, गरज होती का मित्रांनो अशा प्रकारचा चेंडू हाताळण्याची. खराब चेंडू,
भरपूरच आव्हांतर चेंडू मित्रांनो. खेळाचा दर्जा वाढलाय परंतु गोलंदाज कुठल्या मोमेंटला कुठला चेंडू टाकतोय याचा नेम नाहीये. चेंडूची लाईन उजव्या यष्टीच्या बाहेर म्हणजे जरी टाइम झाला तरी मोठा फटका आणि टाइम झाला नाही तर मात्र सिंगल, ती पण वाईड सोबत मिळणार यामध्ये शंका नाहीये. 7 चेंडू 14 धावांची गरज. मॅच होती कुठे? मॅच पुन्हा एकदा गोलंदाजांच्या चुकांमुळे आली आहे कुठे? यावेळेस मित्रांनो काय फटका आहे. क्रिकेटमध्ये जर का 8 असताना या चेंडूवरती 8 मिळाला असता. एक खराब चेंडू त्याच्यावरती वाईड वरती सिंगल तदनंतर षटकार. धावसंख्या झाली आहे ती मात्र 53. 50 फॉर द टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सहा बॉल 8. चला जुना बॉल द्या. आज कोणच नाही भेटले. कसली बेकार मॅच झाल्या. फक्त वाईट एक्स्ट्रा 7 8 9 10 11 12. तर या मॅच मध्ये आतापर्यंत 12 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या खर्च होताना पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना त्याने पूर्णपणे या मॅचचं गणित बदलवून टाकलंय. गोलंदाजी मार्कवरती उंचपुरा गोलंदाज शुभम आहे. पाहूया शुभम कशा प्रकारची खेळी मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. चला 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 शुभम मॅच सुरू करा. शेवटचा अंतिम निर्णायक आणि महत्वपूर्ण षटक आहे. खराब. 6 चेंडू 8ची गरज असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. 13वी धाव मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपाची नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आव्हानदार चेंडू मित्रांनो. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज. 14वी एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांच्या मॅच मध्ये. ते आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का हे पाहणं गरजेचं. 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. अजून 2 चेंडू जर का निर्धाव गेले मित्रांनो तर मॅच मध्ये रंगत निर्माण होणार. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. त्याचाच परिणाम इथे मात्र कुठेतरी अवांतर मिळतोय. इथे पुन्हा एकदा फुल टॉस मिस केलाय. 5 चेंडू टाकलेत त्यामध्ये 3 वाईड 2 चेंडू लिगल आहेत. ते दोन्ही डॉट आहेत. चांगले चेंडू जर का आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण केली जाऊ शकते. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. फटका फसतोय बॉल हवेमध्ये परंतु अंतिम क्षणाला डिक्लेरेशन झोन मध्ये. 3 चेंडू आणि इथे मात्र 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी एका चेंडूवरती 2 धावा घ्याव्या लागतील. अनिकेत संकेतवरती पूर्णपणे प्रेशर आहे. संकेतचं प्रदर्शन या मॅच मध्ये भरपूरच खराब राहिलंय मित्रांनो. 8 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि खेळतोय 9 या धावसंख्येवरती. एक षटकार त्याच्यामध्ये देखील आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू जर का निर्धाव गेला ना पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येणार. बॅटीची आउटर एज आणि इथे माघारी परतावं लागेल फलंदाजाला.
प्रत्येक बॉलवरती तोच फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटर आउट. 4 चेंडू 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. काय मॅच झाली मित्रांनो. हॅपी एंडिंग कोणाच्या बाजूने होईल हे पाहणं गरजेचं. नवीन बॅटर अजय. 2 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी 4, कारण की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपल्या स्पर्धेची नियमावली आहे. मेहनत दोन्ही बाजूने सुरू आहे मित्रांनो. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये रंगणारी ही लढत. अनिकेतचे हात सळसळत आहेत. कधी मला स्ट्राईक भेटते आणि कधी मी मॅच संपवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं तर ऑन साईडला राईट आर्म राऊंड द विकेट आलाय, परंतु यावेळेस समोर असेल डावखुराचा फलंदाज. या चेंडूवरती कमीत कमी 2 धावा जर का नाही आल्या ना मित्रांनो तर मॅच जिंकणं अवघड होऊ शकतं. हा चेंडू लाख मोलाचा या मॅच मध्ये. चला 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 मॅच सुरू करा प्लीज. इथं आपण पाहिलं तर वा, निर्धाव चेंडू. या परिस्थितीला तुम्ही बॉल सोडू शकत नाहीये. ऑफ स्पिन मित्रांनो केला जातो इथे मात्र डावखुराच्या फलंदाजासाठी. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. मॅच आवडली असेल मित्रांनो, अष्टविनायक चषक आवडला असेल, आमच्या अनिल दादांचं आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची मॅच आहे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. ज्यांना मित्रांनो हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मॅच बघू नका. हृदयाची ठोकं वाढवणारा हा सामना आहे. तर इथे फर्स्ट चेक गोलंदाजाच्या माध्यमातून चेक केले गेले फलंदाजाला. डॉट बॉलची इथे झाली आहे समाप्ती. पुढचा बॉल खराब चेंडू आहे. काय गरज होती का मित्रांनो अशा प्रकारचा चेंडू हाताळण्याची. मी म्हणेल तोंडापर्यंत घास गेलाय. तोंडातून जर का घास निघला बाहेर तर भरपूर अवघड होईल. या मॅचची चर्चा पाटण तालुक्यामध्ये पुढच्या आठवड्यापर्यंत होणार यामध्ये शंका नाहीये. धावसंख्या झाली आहे फलकावरती ती मात्र 58. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना मॅच जिंकवली गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी शुभम. वा काय गोलंदाजी आहे. चला 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 मैदानाच्या बाहेर ते 6 चेंडू 8 धावांची गरज होती विनोद सर. पहिले 2 बॉल डॉट झाले, 2 बॉल वाईड झाले, 6 बॉल 6 धावांची गरज आहे. संकेत मी म्हणेल काय घडलं या मॅच मध्ये. संकेतने पूर्णपणे चुका केली.